हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स, लेसन नंबर 16 नॅचरल रिसोर्सेस. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. आजचा हा नवीन फ्रेश चॅप्टर नॅचरल रिसोर्सेस. मित्रांनो, नॅचरल म्हणजे नैसर्गिक, रिसोर्सेस म्हणजेच थोडक्यात आपल्याला म्हणता येईल संसाधने असतील आपली किंवा साधन संपत्ती जी आहे आपली ती, नाही का. मग व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस? द रिसोर्सेस ऑब्टेन फ्रॉम नेचर, निसर्गापासून जी संपत्ती आपल्याला मिळते, नाही का, त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो? नॅचरल रिसोर्सेस. द रिसोर्सेस ऑब्टेन फ्रॉम द नेचर अँड सॅटिस्फाय अवर नीड्स आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. आता मित्रांनो, हे नॅचरल रिसोर्सेस आपल्या ज्या नीड्स आहेत त्या पूर्णपणे कंप्लीट करतात, त्यामुळे आपल्याला हे लिहिता येईल. ओके, गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस. मित्रांनो, नॅचरल रिसोर्सेसमध्ये आपल्याला एक्झाम्पल्स तर भरपूर देता येतील. माती असेल, त्याचप्रमाणे हवा असेल, पाणी असेल, नाही का. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल सॉईल, स्टोन्स, मिनरल्स, एअर, वॉटर, प्लांट, असे बरेचसे आपल्याला घटक जे आहेत मित्रांनो हे सांगता येतील की जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, जे आपल्याला निसर्गापासून मिळत आहेत. ओके, वी गेट मेनी सबस्टन्स फ्रॉम नेचर, दे सॅटिस्फाईड अ व्हरायटी ऑफ अवर डेली नीड्स. मित्रांनो, असे आपल्या वापरामध्ये अनेक असे घटक आहेत की आपण ते रोजच्या जीवनामध्ये आपण वापरतो किंवा आपल्या डेली नीड्स ते आहेत ते त्याच्यामुळे पूर्ण होतात. सॉईल, मित्रांनो, सॉईल जे आहे, माती जी आहे, यापासून काय होतं तर मित्रांनो, मोठमोठी डॅम बांधण्यासाठी, धरणं बांधण्यासाठी महत्त्वाची तर आहेतच. त्याचप्रमाणे मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जे शेती उत्पादन जे आपलं क्रॉप सायन्स जे आहे ते जे मित्रांनो, शेती जी आहे ही मातीमध्येच होते, त्यामुळे ते महत्त्वाचे आहेत. स्टोन्स बिल्डिंग्स बांधण्यासाठी उपयोगी आहेत. मिनरल्स आहेत, एअर आहे जे आपल्याला आवश्यक आहे, नाही का. श्वसन जे आपण करतो, ब्रिथिंग जे आपण करतो, त्यासाठी एअर महत्त्वाची, वॉटर महत्त्वाचं आहे. हे सगळेच जे घटक आहेत मित्रांनो, हे आपल्याला अतिशय डेली लाईफमध्ये महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला सांगतात. ओके, व्हॉट इज मीन बाय लिथोस्फिअर? आता मित्रांनो, लिथोस्फिअर तुम्ही स्टँडर्ड 5मध्ये किंवा 6मध्ये शिकलेला असाल, नाही का. द अप्पर सरफेस लेअर ऑफ अर्थ अँड हार्ड क्रस्ट बिनीथ इज कॉल्ड लिथिस्फिअर किंवा लिथोस्फिअर आपण त्याला म्हणतो. मित्रांनो, लिथोस्फिअर म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल बघा, जे आपली पृथ्वी आहे, जमीन आहे, नाही का, तिच्यावरची वरची लेयर, वरचा जो थर आहे तो, त्याचप्रमाणे आत असलेला कठीण कवच जे आहे त्यालाच मित्रांनो आपण थोडक्यात काय म्हणतो? लिथोस्फिअर असे म्हणतो. अर्थात मित्रांनो, हे लिथोस्फिअर जे आहे हे जर आपण बघितलं तर हे अतिशय कठीण असणार आहे, त्याचप्रमाणे मऊ असणार आहे. म्हणजे वेगवेगळे प्रकार जे आहेत त्यामध्ये आपल्याला दिसून येतात, नाही का. जसं की माती असणार, दगड, खडक, डोंगर, पर्वत, अशा सर्व जो आपला हा लेयर आहे यालाच आपण मित्रांनो लिथोस्फिअर असे म्हणतो. ओके, पुढे बघूया. द अर्थ लिथोस्फिअर इज मेड अप ऑफ लँड अँड द हार्ड क्रस्ट beneath. द लिथोस्फिअर इज नॉट अ होमोजिनियस. मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलं असेल, जो आपलं लिथोस्फिअर ज्याला आपण मराठीमध्ये शिलावरण असे म्हणतो, नाही का. मग यामध्ये नेमका कोणता भाग आहे तर जमीन आहे, त्याचप्रमाणे त्याखालील जो कठीण भाग आहे की नाही, कठीण कवच ज्याला आपण म्हणतो ते आहे. आणि इथे आपल्याला काय म्हटलं बघा, द लिथोस्फिअर इज नॉट अ होमोजिनियस. म्हणजे मित्रांनो, हे एकसारखं नाही, होमोजिनियस नाही, इट इज अ हेट्रोजिनियस असं आपल्याला म्हणता येईल. हा होमोजिनियस नाही, एक जिन्सी नाही आहे, एकसारखा नाही आहे. बट इट इज मेड अप अ मेनी टाईप्स ऑफ रॉक्स. कारण का हा प्रत्येक ठिकाणचा रॉक जो आहे मित्रांनो हा सारखा नसतो. आपल्याला माहिती आहे, साधारणपणे 20-25 किलोमीटर गेल्यानंतर आपल्या मातीचा थरसुद्धा, मातीचा रंगसुद्धा आपल्याला बदलला दिसतो. अर्थात ते रॉक्स जे आहेत ते सुद्धा टोटली कसे असतात? डिफरंट्स असतात. त्यामुळे आपल्याला सांगता येईल की हे इट इज नॉट अ होमोजिनियस, इट इज ॲक्च्युली हेट्रोजिनियस असं आपल्याला सांगता येईल. रिसोर्सेस इन द अर्थ क्रस्ट इन्क्लूड मिनरल्स. मिनरल्स म्हणजे खनिजे म्हणतो आपण त्याला मित्रांनो. त्याचप्रमाणे ओर्स, मिनरल ऑइल अँड अदर फ्युल्स, रॉक, वॉटर एलिमेंट एक्सेट्रा. यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, जर आपण रिसोर्सेस बघितले तर यामध्ये काय काय बघा, तर आपल्याला सांगता येईल मिनरल्स आहेत, मिनरल ऑइल आहे, अदर फ्युल्स आहेत, रॉक्स आहेत, वॉटर आहे, एलिमेंट आहे. हे सर्व घटक जे आहेत मित्रांनो यांचा समावेश या मराठीमध्ये आपण म्हटलं तर साधन संपत्तीमध्ये होतो, जी भूकवचामध्ये आहे, जी
अर्थमध्ये आहे तिला आपण म्हणतो. मिनरल्स अँड ओर्स. मिनरल वेल्थ हॅज अन इम्पॉर्टंट प्लेस अमंग नॅचरल रिसोर्सेस. मिनरल्स आर फॉर्म बाय अ व्हेरियस प्रोसेस टेकिंग प्लेस इन द एन्व्हायरमेंट. मित्रांनो, या मिनरल्सला आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे. कारण काय मित्रांनो, या पर्यावरणातील या विविध प्रक्रियांनी ही सर्व मिनरल्स जी आहेत ही तयार झालीत. वेगवेगळ्या प्रक्रिया झाल्या. अर्थात मित्रांनो, ही प्रक्रिया घडायला काय 1-2 वर्षात झाल्या नाहीत. त्या लाखो वर्षापासून या प्रक्रिया होत गेल्या आणि यापासून हे जे मिनरल्स आहेत हे तयार झालेले आपल्याला दिसून येतात. आता मित्रांनो, साधारणपणे द रॉक्स ऑन द अर्थ आर मेनली मेड अप ऑफ मिनरल्स. दीज मिनरल्स कॅन बी ऑब्टेन बाय मायनिंग. आता मित्रांनो, हे मिनरल्स आपण कसे शोधून काढतो तर तिथे मायनिंग केलं जातं. मायनिंग म्हणजे काय तर थोडक्यात आपल्याला सांगता येईल मित्रांनो, खोदकाम जे आहे किंवा खनन जे आहे हे केलं जातं आणि त्यामधून हे मिनरल जे आहेत हे आपल्याला मानवाला ते उपलब्ध होतात असं आपल्याला सांगता येईल. आता हे लक्षात ठेवा, खडक जे आहेत मित्रांनो हे खनिजांपासून बनलेत. द रॉक्स ऑन द अर्थ आर मेनली मेड ऑफ मिनरल्स. रॉक्स हे जे आहेत मिनरल्सपासून तयार झालेले आहेत. ओनली अ फ्यू मेटल्स लाईक फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, कॉपर, प्लॅटिनियम नाही का, हे जे काही अतिशय थोडके असे जे मेटल्स आहेत मित्रांनो हे आपल्याला मुक्त स्थितीत आढळतात. मुक्त स्थितीत आढळतात म्हणजे यामध्ये थोडक्यात समजा गोल्डचा आपण विचार केला तर तो गोल्डबरोबर कोणते ऑक्साईड्स नाही आहेत. तो स्पेशली गोल्ड थोडेफार त्यामध्ये मिश्रण गंदगी असेल किंवा माती वगैरे लागली असेल ती थोड्याफार क्रिया केल्यानंतर आपल्याला प्युअर गोल्ड जो आहे ते मिळू शकेल. प्युअर सिल्वर जो आहे तो मिळू शकेल. प्युअर कॉपर जो आहे तो मिळू शकेल. असे काही थोडे धातू आहेत की जे टोटली आपल्याला मुक्त स्थितीमध्ये आढळतात. मग बाकीचे उरलेले जे मित्रांनो आहेत, बाकीचे जे धातू आहेत, सर्वात जास्त धातू आहेत हे मित्रांनो आपल्याला धातुकांच्या स्वरूपामध्ये आढळतात. ते म्हणूया आपण त्यांना अ मेजॉरिटी ऑफ अ मेटल्स ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड्स. हे काही जे आहेत जे आता सांगितले गोल्ड, कॉपर हे मित्रांनो मुक्त स्थितीमध्ये आढळतात. म्हणजेच काय, फ्री स्टेट इन द नेचर, मुक्त स्थितीमध्ये आढळतात. म्हणजे ते जसेच्या तसे आपण वापरू शकतो. गोल्ड जे आहे थोड्याफार अतिशय थोड्याफार प्रमाणात त्याच्यावर त्या क्रिया कराव्या लागतात, प्रक्रिया करावी लागतात आणि ते आपल्याला उपलब्ध होतं. परंतु बहुतेक जे मेटल्स आहेत, मेजॉरिटी ऑफ द मेटल्स ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड्स. म्हणजे ते मिक्स स्वरूपात असतात. मग तिथे मित्रांनो आपल्याला एक्स्ट्रॅक्शन करावं लागतं, प्युरिफिकेशन करावं लागतं. मग ते त्यामधील ज्या वाळू असेल, सिलिका असेल किंवा माती, सॉईल असेल, याच्या अशुद्धी जे आहेत मित्रांनो त्याला आपण गँगवे असे म्हणतो, ते काढून मग आपल्याला मित्रांनो ते आपल्याला शुद्ध स्वरूपात आणता येतात. म्हणजे काही थोडक्यात सांगायचं काय, काही थोडे धातू आहेत, थोडे मेटल्स आहेत की ते फ्री नेचर असतात किंवा आपल्याला म्हणता येईल तेच फ्री स्टेट इन नेचर असं आपल्याला म्हणता येईल की ते शुद्ध स्वरूपात असतात. मात्र बाकीचे जे आहेत इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड्स असतात, संयुगांच्या स्वरूपामध्ये ते असतात. मिनरल्स दॅट कंटेन अ हाय प्रोपोर्शन ऑफ मेटल आर कॉल्ड ओर्स. आता ओर्स कोणाला म्हणायचं मित्रांनो? ओके, मिनरल्स दॅट कंटेन हाय प्रोपोर्शन ऑफ मेटल आर कॉल्ड ओर्स. आता मित्रांनो मराठीमध्ये जर आपण म्हटलं तर ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण, मेटलचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असेल नाही का, हाय प्रोपोर्शन म्हणजे जास्त प्रमाणात मेटल असेल तर त्यांना आपण म्हणणार ओर्स. इट इज इकॉनॉमिकली टू ऑब्टेन मेटल्स फ्रॉम ओर्स. द प्रॉपर्टी ऑफ मिनरल्स बिकम क्लिअर देअर कॅरेक्टरिस्टिक्स. आता मित्रांनो धातूंचे, मेटलचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण शिकलेलो आहोत नाही का. त्यांना काय असतात तर विविध प्रकारचे कलर असू शकतात, लस्टर असते, चकाकी असते, त्याचप्रमाणे हार्डनेस असते म्हणजेच काय त्यांना कठीणपणा असतो, शेप आहे, असे त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते त्या ओर्समध्ये असतात. त्यावरनं आपण ते धातू जे आहेत, ते मेटल जे आहेत ते ओळखू शकतो नाही का, असं आपल्याला सांगता येईल. मेटल्स आर ऑब्टेन फ्रॉम देअर ओवर बाय एक्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्शन करून त्या आपल्याला मित्रांनो ओर्समधून मेटल जे आपल्याला काढता येतात. एक्स्ट्रॅक्शन ऑर प्युरिफिकेशन, दीज आर द मेथड्स. या मेथड्स आहेत ज्यामधून मेटल आपल्याला प्युअर काढता येतं. इम्प्युरिटीज लाईक सँड अँड सॉईल ऑन ओर आर कॉल्ड गँगवे. आता त्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतात, काही थोडके त्याच्यामध्ये मिक्स झालेलं असतं, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, गँगवे असे म्हणतो. ओके, पुढे बघूया. यूज द ब्रेन पॉवर. Why are all minerals
नॉट ओर्स. म्हणजे मित्रांनो सगळे जे मिनरल्स आहेत हे ओर्स का नाही आहेत, म्हणजे खनिजं जे आहेत. मिनरल्स म्हणजे काय, खनिजं, आणि ओर्स म्हणजे काय, धातुके. मराठीत त्यांना आपण धातुके म्हणतो. मग सर्व खनिजांना धातुके का नसतात, किंवा सर्व खनिजे आपण धातू का म्हणत नाहीत? तर मित्रांनो धातुकांपासून बरीचशी खनिजं मिळवली जातात, आपल्याला हे माहिती आहे नाही का. परंतु काही खनिजं धातुकापासून न मिळता ते मुक्त स्वरूपात मिळतात नाही का. म्हणून याचं उत्तर आपण कसं लिहिणार, मेनी मिनरल्स आर ऑब्टेन फ्रॉम ओर्स इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड्स. कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये असतात म्हणून ते आपल्याला मिळतात, तो ओर्सपासून मिळतात. बट ऑल आर नॉट ऑब्टेन फ्रॉम ओर. परंतु सगळेच मिळत नाहीत. सम जे आहेत, काही जे आहेत, सम आर ऑब्टेन इन द फ्री स्टेट इन नेचर लाईक अ गोल्ड नाही का. गोल्डसारखे असतील किंवा सिल्वरसारखे असतील, हे कसे असतात मित्रांनो, हे फ्री स्टेट इन नेचर असतात, मुक्त स्थितीत असतात. त्यामुळेच आपण म्हणू शकतो ऑल मिनरल्स नॉट ओर्स. सगळी जी मिनरल्स आहेत हे ओर्समध्ये नसतात. पुढचा प्रश्न काय बघूया. व्हॉट इज मीन बाय मेटल मिनरल्स अँड नॉन मेटल मिनरल्स. म्हणजेच काय मित्रांनो, मेटल मिनरल्स म्हणजे काय, तर मेटल म्हणजे धातू आणि मिनरल्स म्हणजे खनिज, म्हणजे धातू खनिजं. आणि नॉन मेटल्स मिनरल म्हणजे काय, अधातू खनिजं. मग हे नेमके काय असतात, तर अर्थातच ज्यापासून आपल्याला धातू मिळतात मित्रांनो ते असणार आहे, तर आपल्याला सांगता येईल मेटल मिनरल्स. आणि ज्यापासून आपल्याला अधातू मिळतात ते असणार आहे नॉन मेटल मिनरल्स. ओके, हे तर कळता येईल. मेटल मिनरल्स आर those from which metals are obtained, and non-metal minerals are those from which non-metals are obtained. याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. आय होप ते तुम्हाला कळालं असेल. पुढे बघूया. आता मित्रांनो इथे बघा, हे जे चित्र दाखवलं आहे हे काय दाखवलं आहे, हे जे आहे मायनिंग केलं जातं नाही का. वेगवेगळे प्रकारचे हे रॉक्स जे असतील किंवा ज्या खाणी असतात म्हणतो आपण, त्या खाणींमधनं हे असे JCB टाईपचे जे मशीन जे आहेत ते लावले जातात आणि खनन काम केलं जातं. आणि यामधूनच मित्रांनो जे सगळे मेटल्स आहेत ते आपल्याला मिळतात. फॉर एक्झाम्पल गोल्ड असेल, आयरन असेल, ॲल्युमिनियम असेल, कॉपर असेल, हे कोण खाणकाम करून, हे तर आपल्याला माहिती आहे, त्या ज्या मेथड ज्या आहेत त्या आपण शिकलो आहेत, त्या मेथड वापरून आपल्याला जो शुद्ध मेटल जो आहे तो आपल्याला मिळवता येतो. त्या मेथड जे आहेत ते आपल्याला सांगता येईल प्युरिफाईड असतील किंवा निष्कर्षण केलं जातं ज्याला आपण म्हणतो नाही का. त्या वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे मेटल जे आहेत हे वेगळे करू शकतो आणि ते आपल्या वापरात आणू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, मायनिंग करूनच मित्रांनो, भूकवचामध्ये मायनिंग करूनच, खनन करूनच, खोदकाम करूनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेटल जे आहेत, जे आपले नॅचरल रिसोर्सेस आहेत, जी आपली नैसर्गिक साधन संपत्ती ती आपल्याला मिळवता येते. ओके, हाऊ आर मिनरल फॉर्म. मित्रांनो ही जी खनिजं आहेत, मिनरल जे आहेत, ही नेमकी कशी फॉर्म झालीत, ही नेमकी कशी तयार झालीत, तो टॉपिक आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो सगळे मिनरल्स भूकवचात सापडतात, पण नेमके हे कसे तयार झाले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स वेगवेगळ्या स्वरूपात हे नेमके कसे तयार होतात जमिनीमध्ये. अर्थात मित्रांनो याला लागणारा कालावधी हा खूप असतो. बघूया. मिनरल्स आर फॉर्म फ्रॉम द मॅग्मा इन द अर्थ क्रस्ट अँड द लावा फ्रॉम द इरप्शन ऑफ व्हॉल्कनोज. मित्रांनो हे आपण शिकलो आहोत. भूकवचामध्ये काय, मॅग्मा. व्हॉट इज मीन मॅग्मा. मॅग्मा इज नथिंग बट टाईप ऑफ लावा यू कॅन से नाही का. तो एक प्रकारचा लावाच आहे असं तुम्ही त्याला म्हणू शकाल. मग मॅग्मा असेल किंवा लावा असेल, हे काय होतं मित्रांनो, हे थंड झाल्याने त्याचं रूपांतर जे मित्रांनो एक स्फटिक रूपामध्ये, ते क्रिस्टल रूपामध्ये होतं आणि त्यापासून मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे खनिजं जे आहेत, मिनरल जे आहेत हे तयार होतात नाही का. अर्थात मित्रांनो ते अत्यंत उष्ण असतात. जसं माहिती आहे आपल्याला, जसं आपण जमिनीच्या आत जातो तशी उष्णता जी ती आपल्याला जाणवत जाते. आणि खूप आत गेल्यानंतर तर मित्रांनो तो लावारस आहे हे तुम्ही शिकला आहात नाही का. वॉल्कॅनो तुम्ही शिकला आहात, ज्वालामुखी तुम्ही शिकलात, तर तो काय लावारस अतिशय गरम स्वरूपात असतो. आणि तो गरम स्वरूपात पडणारा जो लावारस आहे किंवा मॅग्मा आहे, हा एकदम थंड झाल्याने, टेम्परेचर त्याचं कमी झाल्यामुळे त्याचं काय रूपांतर होतं मित्रांनो, त्याचं रूपांतर होतं क्रिस्टलमध्ये अँड गेट ट्रान्सफॉर्म इन टू क्रिस्टल्स. आणि मग या क्रिस्टलच्या स्वरूपामध्ये काही जी आपली मिनरल्स आहेत, फॉर एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला सांगता येईल इथे दिल्याप्रमाणे मॅग्नेटाईट जो आहे, हा जो मिनरल्स आहे बघा स्फटिक रूपात आपल्याला दिसतोय, त्याचप्रमाणे मित्रांनो हा जो खाली जो आपल्याला दिसतोय तो मिका नाही का, हा सुद्धा काय आहे, हा सुद्धा एक मिनरल आहे. तो सुद्धा कशा स्वरूपात असतो, तर क्रिस्टल फॉर्ममध्ये असतो. अशा पद्धतीने मित्रांनो मॅग्मा आणि लावारस जो आहे हा थंड झाला की त्याचं रूपांतर जे मित्रांनो क्रिस्टलमध्ये होतं आणि हे क्रिस्टल म्हणजेच काय, मॅग्नेटाईट किंवा आपल्याला मिका असं म्हणता येईल. ओके, पुढे बघूया मित्रांनो. ज्याप्रमाणे तो एकदम थंड होतो किंवा कूल होतो, त्याचप्रमाणे काही प्रमाणामध्ये मित्रांनो तिथे जे आहे इव्होपरेशन जे ते सुद्धा होत असतं
नाही का. इव्हपोरेशन म्हणजे काय, बाष्पीभवन माहिती आहे आपल्याला. मिठाग्रे तुम्ही पाहिली आहेत मित्रांनो समुद्राकाठी, तर त्यामधले काय होतं, त्या मिठाग्र्यामधलं त्या पाण्यामधून पाणी जे याचं बाष्पीभवन होतं आणि खाली मीठ शिल्लक राहतं नाही का. त्याच प्रमाणाच्या काही प्रोसेससुद्धा इथे घडत असतात. मिनरल्स आर फॉर्म वेन द सॉलिड क्रिस्टल रिमेन्स बिहाइंड आफ्टर द प्रोसेस ऑफ इव्हपोरेशन. म्हणजे इव्हपोरेशन जर मित्रांनो झालं, त्यामधून काय होतं, जे सॉलिड टाईप्स ऑफ क्रिस्टल आहेत ते काय होतात, रिमेन राहतात, शिल्लक राहतात आणि त्यापासून काही मिनरल्स जे तयार होतात ज्याचं नाव आहे मित्रांनो हलाईट. ओके. आणि दुसरा जो आहे मित्रांनो जिप्सम. आता मित्रांनो जिप्सम नाव ऐकलं असेल तुम्ही नाही का. ॲक्सिडेंट वगैरे होतो त्यावेळेस हात पायाला जर काही हाड मोडलं असेल त्यावेळेस जे प्लॅस्टर केलं जातं ते कशाचं असतं, जिप्समचं असतं. त्याचप्रमाणे घरामध्ये शोभेसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिस जे वापरतात मित्रांनो ते म्हणजे काय, इट इज नथिंग बट जिप्सम असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे इव्हपोरेशनसुद्धा इथे होतं आणि त्यापासूनसुद्धा मित्रांनो मिनरल्स जे ते फॉर्म होतात ते या टाईपचे मिनरल्स असतात, हालाईट किंवा जिप्सम. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीत मित्रांनो त्यापासून मिनरल्स आर फॉर्म. ते मिनरल जे आपल्याला फॉर्म झालेले दिसतात. पुढे बघूया. मिनरल गेट ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर ड्यू टू द लार्ज चेंजेस इन टेम्परेचर अँड प्रेशर. मित्रांनो अतिशय यामध्ये प्रेशर जे आहे म्हणजे दाब जो आहे तो असतो, त्याचप्रमाणे टेम्परेचर आहे, उष्णता आहे, या दोघांचा तिथे थोडक्यात परिणाम होतो आणि जे मिनरल्स आहेत गेट ट्रान्सफर फ्रॉम वन फ्रॉम टू द अनदर. म्हणजे तापमान आणि दाब यांच्यातील बदल जे होतात त्यामुळे मित्रांनो हे जे मिनरल्स आहेत एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय होतात, रूपांतरित होतात आणि त्याचाच परिणाम म्हणून मित्रांनो डायमंडसारखे आपल्याला सांगता येईल मिनरल्स तयार होतात किंवा ग्रॅफाईट जे आहेत हे तयार होतात. आणि हे तुम्हाला माहिती मित्रांनो डायमंड अतिशय आकर्षक आहे. ॲक्च्युली हा कशापासून तयार झाला आहे, तर हा तयार झालेला आहे मित्रांनो कार्बनपासून, म्हणजे थोडक्यात आपल्याला कोळसा म्हणता येईल, कोळशापासून हा तयार झाला आहे. आता मात्र त्यासाठी अतिशय ट्रेमेंडस प्रमाणात हीट आणि आपल्याला सांगता येईल प्रेशर जे हे तिथे फॉर्म व्हावं लागतं आणि त्यावेळेस अशा कोळशापासून वेगवेगळ्या प्रकारचं प्रेशर तिथे येतं, टेम्परेचर तिथे प्रचंड येतं आणि त्यापासून हा हिरा जो येतो तयार होतो, डायमंड जो येतो तयार होतो. अर्थात मित्रांनो डायमंड जो येतो अतिशय आकर्षक असतो आणि कठीण पण असतो. डायमंडचा यूज मित्रांनो काच कापण्यासाठी सुद्धा केला जातो, एवढा तो कठीण असतो आणि महागाई तेवढाच असतो. कारण काय, त्याचं ते आकर्षक रूप. मित्रांनो विचार करा, कोळशापासून डायमंड तयार होतो म्हणजे किती नवलाईची गोष्ट आहे. अर्थात त्यासाठी अतिशय ट्रेमेंडस प्रमाणामध्ये हीट आणि प्रेशर जे तो आवश्यक असतो आणि अर्थातच ही सुद्धा लगेच होणारी क्रिया नाही, यासाठी सुद्धा लाखो वर्ष जे आहेत मित्रांनो, हजारो शेकडो वर्ष लागतात आणि अशा पद्धतीचा हा क्रिस्टल जो आहे तो फॉर्म होतो ज्याला आपण डायमंड असे म्हणतो. त्याचप्रमाणे मित्रांनो ग्रॅफाईटसुद्धा अशाच पद्धतीने वन फॉर्मपासून अनदर फॉर्ममध्ये ज्यावेळेस मिनरल्स जातात त्यावेळेस तयार होणारा ग्रॅफाईट हा सुद्धा मित्रांनो तुमचा परिचयाचा आहे. हे खनिजसुद्धा हे मिनरलसुद्धा तुमच्या परिचयाचे. आपण जी पेन्सिल वापरतो मित्रांनो, पेन्सिल जी आहे ती ग्रॅफाईटची, ते तुम्हाला माहिती आहे नाही का. अशा पद्धतीने मित्रांनो इथे अर्थातच टेम्परेचर आणि प्रेशरच्या बदलामुळे किंवा चेंजेसमुळे डायमंड किंवा ग्रॅफाईटसारखे मिनरल्स तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो मिनरल्स तयार होतात. ओके. पुढे बघूया. सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस इनऑर्गॅनिक मिनरल्स. एक्झाम्पल कॉन्चेस, शेल्स. मित्रांनो हे सगळे काय आहेत तर इनऑर्गॅनिक मिनरल्स हे लक्षात घ्या. इनऑर्गॅनिक असेंद्रिय ज्याला आपण मराठीत म्हणतो नाही का, त्यापासून तयार झालेत. मित्रांनो ते शंख, शिंपले किंवा माशांची हाडे जी आहेत ती तुम्ही पाहिली असणार नाही का. या पद्धतीने बघा शंख जो आहे समुद्रामध्ये जाताना शंख शिंपले नाही का, एक कठीण कवच त्याचं असतं. मग मित्रांनो काही सजीवांपासून म्हणजेच हे असे सजीव असतात त्यापासून या इनऑर्गॅनिक मिनरलची जी निर्मिती होते किंवा ते फॉर्म होतात असं आपल्याला सांगता येईल. अशा पद्धतीने मित्रांनो हे मिनरल जे आहेत हे फॉर्म होतात. यामध्ये आपल्याला माहिती आहे तर मॅग्मा असेल नाही का, त्याचप्रमाणे मित्रांनो एव्होप्रेशनची क्रिया असेल किंवा वन फॉर्म ट्रान्सफर इंटू अनदर फॉर्म. त्याचप्रमाणे मित्रांनो हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यापासून हे मिनरल्स जे आहेत हे तयार झालेत. अर्थात याचा कालावधी खूप मोठा असतो. ओके. पुढचं बघूया मित्रांनो. क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. आता त्याच्या प्रॉपर्टीजनुसार त्याचं क्लासिफिकेशन जे ते मित्रांनो केलं गेलं आहे आणि हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. नॉन मेटल मिनरल्स. ॲक्च्युली त्याचे 3 टाईप्स आहेत. नॉन मेटल मिनरल्स, मेटल मिनरल्स आणि एनर्जी मिनरल्स. आता मित्रांनो नॉन मेटल मिनरलमध्ये अर्थात त्याच्या नावाप्रमाणे ते नॉन मेटल मिळणार आहेत. त्यापासून आपल्याला नॉन मेटल मिनरलपासून काय मिळणार आहे तर नॉन मेटल मिळणार आहेत. आपण शिकलो आहेत मेटल नॉन मेटल हे चॅप्टर शिकलो आहेत, त्यामधील नॉन मेटल आपल्याला मिळणार आहेत. अर्थात ते कोणते असणार आहेत तर मिका, सल्फर, जिप्सम, पोटॅश,
नाही का. डायमंड हे आत्ताच आपण शिकलो. आणि हे जे मित्रांनो आपल्याला कशापासून मिळतात, तर नॉन मेटल मिनरलपासून मिळतात. यापासून नॉन मेटल मिळतात, म्हणूनच आपण त्याला नॉन मेटल मिनरल्स असे म्हणतो. त्याचप्रमाणे मित्रांनो मेटल मिनरल्स. आता मेटल मिनरल्स कोणते आहेत तर आपल्याला सांगता येईल आयरन म्हणजे लोखंड, गोल्ड, सिल्वर, टीन, बॉक्साईट. आता मित्रांनो बॉक्साईट जर आपण बघितला तर बॉक्साईट हा काही मेटल नाही आहे, परंतु या बॉक्साईटपासून काय तयार मिळतं आपल्याला, तर खूप प्रमाणात ॲल्युमिनियम मिळतं, नाही का. ॲल्युमिनियम जे आहेत हे काय मुक्त स्वरूपात नाही आहे, ते फ्री नाही आहे, तर ते आपल्याला कशाच्या स्वरूपात मिळतं, तर बॉक्साईटच्या स्वरूपात मिळतं. बॉक्साईट जरी धातू नाही आहे, परंतु बॉक्साईटपासून आपल्याला ॲल्युमिनियम मेटल मिळतं, म्हणून याला आपण याचा समावेश केला आहे मेटल मिनरल्समध्ये. ओके. प्लॅटिनम आहे, माहिती मित्रांनो, प्लॅटिनम मीन्स व्हॉट, इट इज कॉल्ड व्हाईट गोल्ड. ते अतिशय महाग आहे, व्हाईट गोल्ड त्याला म्हटलं जातं, नाही का. त्याचप्रमाणे टंगस्टनचा यूजसुद्धा तुम्हाला माहिती आहे. बल्बमध्ये जी धातूची तार असायची जुनी, ती टंगस्टन्सपासून तयार केलेली असायची, तो सुद्धा काय एक प्रकारचा मेटल आहे. आणि हे सर्व जे आहेत मित्रांनो ज्यापासून मिळतात त्यांना आपण म्हणतो मित्रांनो मेटल मिनरल्स. ओके. लास्ट टॉपिक जो आहे तो बघूया आजचा आपण, एनर्जी मिनरल्स. अर्थात मित्रांनो एनर्जी ज्यापासून मिळते, कोल मित्रांनो, कोल म्हणजे काय, कोळसा. मित्रांनो याचा वापर जसे मिनरल ऑइल वगैरे याच्या आधी कोलचा जास्त वापर होत होता. इवन तुम्ही जर जुने पिक्चर पाहिले असतील तर कोल जो आहे त्यापासून ट्रेन चालवली जात होती. अर्थात आता चालवली जात नाही, असतीलही कमी प्रमाणात असतील, परंतु सुरुवातीला ज्यावेळेस ट्रेनची निर्मिती झाली तर ती मित्रांनो कोलपासून चालवली गेली किंवा मग स्टीम वगैरेपासून चालू गेली. आता स्टीम मिळवायच्यासाठी कोलच वापरला जात होता, त्यामुळे कोलपासूनच साधारणपणे इंधनंसुद्धा चालत होती. ओके. त्यामुळे याला आपण म्हणतो मित्रांनो एनर्जी मिनरल्स. त्याचप्रमाणे मिनरल्स ऑइल्स आहेत, त्याचप्रमाणे नॅचरल गॅस ज्यापासून आपण एनर्जी क्रिएट करतो, मग ती मित्रांनो हीटच्या स्वरूपात असेल, लाईटच्या स्वरूपात असेल, नाही का. म्हणून त्यांना आपण मित्रांनो एनर्जी मिनरल्स असे म्हणतो. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ जास्त लांब आहे, त्यामुळे आपण थांबूया. नक्कीच पुढच्या टॉपिकमध्ये आपण पुढचं सिलेबस पूर्ण करणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट्स करा. धन्यवाद. गुड बाय.